आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. बेडगेत आर्थिक वादातून 2 गटात हाणामारी, 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. तालुक्यातील बेडग येथे आर्थिक व्यवहारातून उद्भवलेल्या वादाचे गंभीर रूप धारण करत 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक देणेघेणे यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास मंगसुळी चौक बेडग येथे घडली. पहिल्या फिर्यादीत संभाजी रामचंद्र चौदार वय 60 यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या परिचयातील व्यक्तींच्या पैशाच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आणि यामध्ये शंकर खाडे व त्याच्या साथीदारांनी संभाजी चौदार, त्याचा मुलगा चैतन्य आणि जावई गजानंद ओंबासे यांना मारहाण करून शिवीगाळ केली. इतकेच नाही तर चौदार कुटुंबीय दवाखान्यात उपचारासाठी गेले असतानाही त्यांच्या घरी जाऊन पुन्हा शिवीगाळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान शंकर मल्हारी खाडे वय 63 यांनी दिलेल्या विरोधी फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी संभाजी चौदार यांना उसने दिलेले पैसे मागितले असता चौदार गटातील सदस्यांनी त्यांचा मुलगा प्रवीण खाडे याच्यावर काठीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही फिर्यादींची नोंद घेऊन मिरज ग्रामीण पोलिसांनी एकूण 10 जणांवर मारहाण, धमकीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई अपेक्षित आहे.